अजून फक्त 4% जास्त मिळालं असतं तर बरं झालं असतं. अरे, शेजारच्या मुलाला बघ, त्यांनी तुझ्यासारखाच क्लास लावला होता. तरी त्याला डिस्टिंक्शन मिळालं आणि तुला काय झालं? मित्रांनो, नुकताच 12वीचा निकाल लागला आणि अशी वाक्य घरोघरी ऐकायला मिळतात. पण तुम्ही विचार करा, की अशी वाक्य आता बोलण्यात काही अर्थ आहे का? ऑलरेडी पेपर दिलेला आहे आणि एक्झामचा रिझल्ट आलेला आहे. पण हे असे वाक्य बोलल्यामुळं मुलांमध्ये कॉन्फिडन्स लो होतो आणि त्यांच्यावरती प्रेशर डेव्हलप होतो आणि ह्या प्रेशरमुळे त्यांना आयुष्यभर जगावं लागतं. कारण ते इथून पुढे परत 12वीची परीक्षा कधीच देणार नाही. त्याच्यामुळे आता तुम्हाला असे वाक्य बोलून त्यांचा कॉन्फिडन्स लो करायचा आहे, की त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. त्यांना सपोर्ट करायचा आहे, की "बाळा, तुला कितीही मार्क्स पडले असतील, तरी तू टेन्शन घेऊ नको. तू विचार करू नको, प्रेशर घेऊ नको. आम्ही तुमच्या सोबत आहे." त्याच्यामुळं त्याच्या मनामध्ये जो कॉन्फिडन्स डेव्हलप होईल, तो त्याला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाऊ शकतो. आत्ताच्या लेव्हलला जर त्याचा कॉन्फिडन्स लो झाला, तर तो कायम मनामध्ये ठेवेल, की आपण फेल्युअर आहोत आणि आपण काही अचीव्ह करू शकलो नाही लाईफमध्ये. तर तुमच्या हातात आहे. मुलांना कॉन्फिडेंटली फील करून त्यांना आयुष्यामध्ये सक्सेसफुल बनवायचं आहे, की त्याला आत्ता प्रेशर देऊन, अंडर कॉन्फिडंट बनवून त्याला आयुष्यभरासाठी अनसक्सेसफुल आहोत, असा स्वतःवर ठप्पा लावून घ्यायचा आहे.